राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, फोटी याचे पिसे उरफोडी. जानोनी का करा आपुलाले घात, विचारारे हित लवलाही. संचित सांगाती बोळवन सवे, आचरले द्यावे फळतेने. तुका म्हणे शेखी स्मशान ते वरी, संबंध गोवारी आगी सवे. जानोनी का करा आपुलाले घात, विचारारे हित लवलाही. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं मीशमाळंदी वल्लभम्. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरिता देण्यात आलेला, नाम घेण्यात आलेला अभंग श्री संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु देहू निवासी श्री संत तुकोबाराय यांच्या पवित्र पावन अभंग गाथेतील 74 क्रमांकाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. सेवेचं किम निमित्त आहे आपण सर्वांना ज्ञात आहे. आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रवचन करण्याचा हा योग आलेला आहे आणि त्या निमित्तानं अल्पसा परिहार असा की सद्गुरुपाद आश्रित असणारे हरिभक्तीपरायण प्रेमानंदजी शास्त्री यांच्या आज्ञेवरून ही सेवा या ठिकाणी माझ्या वाटेला आलेली आहे. सर्वप्रथम मी शास्त्रीजींचं या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी माझ्यासारख्या साधकांना या ठिकाणी सेवेची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. थोडासा काळ आता या ठिकाणी बदललेला आहे. त्याचं कारण आपण सर्वांना ज्ञात आहे की या कोरोनाच्या काळामध्ये एक साधकांना चिंतनाची, साधकांना या सेवेची आवड लागावी, जेणेकरून त्यांची आवड वृद्धिंगत व्हावी अशी इच्छा किंवा अशी तळमळ शास्त्रीजींच्या मनामध्ये फार पूर्वीपासून होती. त्यांनी त्यांचं मनोगत सुद्धा त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे आणि या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शास्त्रीजींनी सर्व महाराष्ट्रातील नवे महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा साधकांना ही सेवा उपलब्ध करून दिली. ही संधी, चिंतनाचा काळ या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिला. याबद्दल मी शास्त्रीजींचे शतशः आभार व्यक्त करतो आणि आपण लागलीच या चिंतन रूपी सेवेकडे वळणार आहोत. एक स्तुत्य उपक्रम असाही मला या सेवेमध्ये किंवा या प्रवचनमालेमध्ये आवडला की शास्त्रीजींनी ज्यावेळेस मला फोन केला आणि सांगितलं की आपल्याला सेवा करायची आहे आणि त्यांनी सांगितलं की 74व्या दिवसांचा हा सेवेचा योग आहे आणि गाथेमधील 74व्या क्रमांकाचा अभंग तुम्ही या चिंतनासाठी किंवा या सेवेसाठी घेण्यात यावा. त्या पद्धतीनं 74 क्रमांकाचा अभंग या ठिकाणी सेवेसाठी देण्यात आलेला आहे. अभंगाचा सरळ आपण भावार्थ पाहूया आणि नंतर अभंगावर अल्पमती यथावकाश या ठिकाणी आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटी याचे पिसे उरफोडी. तुकोबाराय म्हणतायत की मृगजळ हे साचपणा दिसे, खरं असल्यासारखं दिसतं, पण खोटी याचे पिसे उरफोडी. परंतु हे खोटं असल्यामुळं जे खरं
हरिण आहे किंवा खरा जो मृग आहे याचा ऊर फोडतं, नाम हृदय पिळवटून ते हरण पळून पळून थकतं आणि शेवटी मरण पावतं, फोटी याचे पिसे उरफोडी. दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय बोलतायत की जाणूनी का करा आपुलाले घात. या ठिकाणी उपदेश करतायत. तुकोबाराय म्हणतायत की जाणून या ठिकाणी आपल्याला घात आपण का करत आहात, जाणूनी का करा आपुलाले घात, विचारारे हित लवल आहे. तुकोबाराय म्हणतायत तुम्ही तुमचं हित विचारात घ्या, जेणेकरून तुमचं हित कशामध्ये लपलेलं आहे, नाम कशामध्ये तुमचं हित दडलेलं आहे याचा तुम्ही विचार करा. तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतायत की संचित सांगाती बोळवण सवे. तुमची जी बोळवण आहे या जन्मातून किंवा या देहातून पुढच्या देहामध्ये नाम पुढच्या जन्मामध्ये जर तुमची बोळवण होणार असेल तर या बोळवणीमध्ये तुमची शिदोरी काय असेल, तर संचित सांगाती, तुमचं संचित हीच तुमची बोळवण असेल. संचित सांगाती बोळवण सवे. आणि मग या बोळवणीद्वारे तुमचं काय होईल, आचरले द्यावे फळ तेने. तुम्ही ज्या संचिताचा मार्ग धरून किंवा ज्या संचिताच्या आधारावर तुम्हाला पुढला जन्म मिळेल, त्या जन्मामध्ये तुम्हाला तुमच्या संचिता पद्धतीने किंवा तुमचं जे संचित आहे या संचिताद्वारे तुम्हाला त्या जन्मामध्ये फळ मिळणार आहे. शेवटी जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतायत की तुका म्हणे शेखी, किंवा पाठभेद आलेला आहे काही गाथ्यामध्ये, तुका म्हणे स्मशान तेवरी असं पण आलेलं आहे. बंडाता त्यांनी जो संपादित केलेला गाथा आहे त्यामध्ये तुका म्हणे शेखी स्मशान तेवरी. तुकोबाराय म्हणतायत शेवटी मनुष्य जन्माला जर हित कळालं नाही, किंबहुना मनुष्य जन्माचं जर हित साधता आलं नाही, तर त्याचा शेवट नामशेखी कुठं होईल, तर स्मशानामध्ये होईल. आणि स्मशानामध्ये त्याचा संबंध त्याची सोबत कोण करेल, तर त्याची सोबत करेल म्हणले संबंध गोवारी आगी सवे. गोवऱ्या आणि आग नाम अग्नी यांच्याद्वारे त्याचा शेवट होईल असा सरळ भावार्थाचा उपदेश पर प्रकरणातील अभंग सेवेसाठी चिंतनासाठी निवडलेला आहे. बघा सेवेचं खर तर हे युग ऑनलाईन पद्धती झाले, एक क्षमा करा. हरिओम महाराज, आवाज येतोय का? ओके, चालेल चालेल. चिंतनासाठी निवडलेला अभंग उपदेश पर प्रकरणातील आहे. पहा, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं अवलोकन केल्यानंतर आपल्याला बरेचसे अभंग उपदेश पर प्रकरणातील आहेत, बरेचसे अभंग नाम प्रकरणातील आहेत, बरेचसे अभंग असे आहेत की जे केवळ साधकाला उपदेश आहे, आणि काही अभंग असे आहेत की त्यांचा उपदेश हा सामान्यपणे प्रपंचात राहून परमार्थामध्ये येऊ इच्छिणाऱ्या अशा व्यक्तींना असा उपदेश आहे. आणि आजचा उपदेश यच्चे यावत मनुष्य मात्रातील, किंवा आजचा जो उपदेश आहे या अभंगातील उपदेश जगद्गुरु तुकोबारायांनी अखिल मनुष्य जाती करता हा उपदेश केलेला आहे. याच्यामध्ये असं स्पेसिफिक किंवा ठराविक असा वर्ग निवडलेला नाहीये की जेणेकरून या अमुक एका साधना करणारा व्यक्ती आहे किंवा एखादा विशिष्ट अशी साधना करून झाल्यानंतर पुढच्या अवस्थेत जाणाऱ्या एखाद्या साधकासाठी हा उपदेश नाहीये. तर हा उपदेश अखिल मानव जातीमध्ये जन्माला आलेले यच्च यावत मनुष्य यांना केलेला हा उपदेश आहे. आता आपण एक थोडासा विचार केला तर आपल्या गोष्ट अशी लक्षात येईल की उपदेश हा सर्वसामान्यपणे कोणाला केला जातो, तर उपदेश त्यांनाच केला जातो की ज्यांच्याबद्दल थोडासा आपल्याला त्यांचं चांगलं व्हावं. एखाद्या व्यक्तीला आपण उपदेश कधी कधी करतो की त्याच्या संबंधांना आपल्याला थोडासा कळवळा असतो. आता सद्गुरू शिष्यांना उपदेश करतात, परंतु का करतात, तर सद्गुरूंना शिष्याच्या संबंधाने कळवळा असावा लागतो, ते कृपाळू असतात म्हणून ते कळवळा करतात. तसं जगद्गुरु तुकोबारायांना अखिल मनुष्यांचा, अखिल मानव जातीचा कळवळा येतो, म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलेला आहे, उपदेश केलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय स्वतः बोलतायत, बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. किंवा काय म्हणताय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की या जगाचा मला येतो हिताचा कळवळा. तुकोबाराय म्हणतायत की मला यांच्या हे जे मानव जात आहे, हे जे मनुष्य आहेत हे बुडत आहेत, आणि म्हणून मला काय करावा लागतो, हिताचा कळवळा येतो. तुकोबारायांनी मनुष्यांनाच या ठिकाणी उपदेश केलेला आहे, नाही की एखाद्या जड योनीतील पशु योनीतील मनुष्य एखाद्या प्राण्यांना किंवा जीवांना उपदेश केला. का केला नाही, कारण की मुळामध्ये पशु किंवा जड ह्या पशु योनीतील जड योनीतील जीवांना उपदेशाची ठेवणच लक्षात येत नाही.
आपण उपदेश त्यांनाच करतो की ज्यांना थोडंसं लक्षात येतं. नाही तर वास्तविक बघायला गेलं तर आपण एखाद्या लहान व्यक्तीला किंवा लहान मूल आहे, एक छोटंसं बालक आहे, या बालकाला आपण सभ्यतेचे धडे देत नाहीत. आपण एखाद्या छोट्या 2-4 वर्षाच्या मुलाला सांगत नाहीत, की पाहुणे आल्यानंतर त्यांना नमस्कार करावा, त्यांच्यासोबत सभ्यतेनं भाषण करावं. असा अशा प्रकारचे जे काही उपदेश आहे, तो उपदेश आपण लहान मुलांना देत नाहीत. का देत नाहीत? कारण की त्यांना त्या उपदेशाची गरजच नाहीये. तो उपदेश त्यांना मानवणारच नाहीये. म्हणून आपण त्या मुलांना सभ्यतेचे प्रशिक्षण, सभ्यतेचं उपदेश देत नाहीत. मग देतो कोणतं? की त्याच्यासाठी जे त्यावेळेस, त्या परिस्थितीमध्ये, त्या घटनेला अनुसरून ज्याची गरज आहे, अशाच त्या उपदेशाची आठवण आपण त्या मुलाला करून देत असतो. आणि तुकोबाराय सुद्धा तेच सांगतायत. तुकोबारायांनी सुद्धा हाच उपदेश केलेला आहे. त्याच्यामुळं नाथराय सुद्धा एका अभंगामध्ये म्हणतात, श्री संत नाथ महाराज म्हणतात, "क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा शिनवू नये." त्या पद्धतीनं एखाद्या क्रोधी आणि अविश्वासी माणसाला आपण प्रपंचातील उपदेश सुद्धा करत नाही. त्या पद्धतीनं तुकोबारायांनी हा उपदेश अखिल मानवजातीला केलेला आहे. म्हणून तुकोबारायांचा उपदेश हा एखाद्या विशिष्ट अशा साधक वर्गाला तर नाहीये. मग तो उपदेश कशाबद्दल आहे? तर तुकोबारायांनी सांगितलंय, तुकोबाराय म्हणतायत, की "यच्च यावत मनुष्य जन्मामध्ये आलेले हे प्राणी आपलं हित साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु हित साधत असताना ते हित अहिताकडे घेऊन जातं. नाम अहितच आहे, परंतु ते मनुष्याला हित वाटतं." बघा, बरेचसे असे व्यक्ती असतात, आपण जर समाजाचं निरीक्षण केलं किंवा प्रापंचिक जीवनामध्ये आपण सर्वांचं आधी करून तुम्ही आम्ही सर्वांचं जर निरीक्षण केलं, तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते. आपल्याला जे हित वाटतं, ते वास्तविक पारमार्थिक दृष्टीने हित नाहीये. ते अहितच असतं आणि हे अहित आपल्याला वाटतं हित आहे. ज्यावेळेस आपल्याला एखादं गोष्ट करतो समाजामध्ये, पहा, आपल्याला वाटतं, की आपण हित करायलो. आपलं स्वतःचं किंवा आपल्या कुटुंबाचं किंवा आपण आपल्या समाजाचं हित करायलो असं वाटतं. परंतु ते अहित घडतं. नकळत आपल्या हातानं अहित होत जातं आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत, तुम्हाला कधी-कधी जाणीव सुद्धा होते, तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी अ, अहितच करत असता. तुम्हाला वाटतं, दुर्योधनाला ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी त्या ठिकाणी विचारलं होतं, "दुर्योधना, तुला हे असं पटतं का? तुला हे असं चांगलं वाटतं का? तू पांडवांना त्रास देतोस. तू पांडवांना वेगवेगळ्या प्रकारे हिणवतोस. हे बरोबर नाहीये." परंतु त्यावेळेस दुर्योधनाचं एक वाक्य आहे महाभारतामध्ये. दुर्योधन म्हणतोय, "जानामि धर्म्यं न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्म्यं न च मे निवृत्ती." दुर्योधन म्हणतो, "हे हे श्रीकृष्णा, मी धर्म चांगला जाणतो, परंतु मला माझी त्याच्याकडे प्रवृत्ती होत नाही. आणि मी अधर्म सुद्धा चांगला जाणतो, परंतु माझी त्याच्यातून निवृत्ती होत नाही." म्हणजे ही हतबलता आहे. मनुष्य एखादी कृती करतो, त्या कृतीच्या द्वारे त्याचं अहित होतं, परंतु ते कळत नाही. उदाहरणार्थ पहा, अ, एखाद्या आपण एखादा दृष्टांत पाहूया. एक व्यापारी होता. त्या व्यापाऱ्याकडे बरेचसे गाढव होते. जुन्या काळातला दृष्टांत आहे. अ, जीव असेल, मनुष्य असेल, त्याच्या कृतीतून स्वतःचं अहित होईलय, हे त्याच्या लक्षात येत नाही. तुकोबाराय म्हणूनच म्हणतात, "जाणोनी का करा आपुला घात." आपल्याला आपला स्वतःचा घात करतायत, आपलं स्वतःचं अहित करतायत, हे मात्र तुमच्या लक्षात येत नाही. बघा दृष्टांत, एक व्यापारी होता, त्याच्याकडे बरीचशी गाढवं होते. एका गावातून दुसऱ्या गावामध्ये तो व्यापार करायला त्या गाढवावरून माल घेऊन जायचा. एका गाढवावर समोरच्या गाढवावर त्यानं साखरेचं पोतं, एका गाढवाच्या पाठीवर मिठाचं पोतं, एका गाढवाच्या पाठीवर कापसाचं पोतं ठेवलेलं होतं. दृष्टांत आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तरी सुद्धा सांगतो. समोरचं गाढव ज्यावेळेस नदीमध्ये गेलं, नदीमधून जात असताना त्याचा पाय घसरला. सर्व ते गाढव मिठासहित भिजलं आणि भिजल्यानंतर बरचसं मीठ विरघळून पाण्यातून निघून गेलं. गाढव हलकं झालं, सहज चालायला लागलं. पाठीमागच्या गाढवाला, ज्याच्या पाठीवर साखरेचं पोतं होतं, त्याला वाटलं, "अरे वाह! पाण्यामध्ये बसलं की आपल्याला सहज चालता येतं, आपलं ओझं हलकं होतं." आणि मग त्याही गाढवानं काय केलं, पाण्यामध्ये डुबकी लावली. डुबकी मारल्याबरोबर साखर सुद्धा थोडीफार विरघळली
जसं मीठ विरघळलं तशी साखर नाही विरघळली, परंतु थोडीशी विरघळली आणि मग गाढव पुढे निघून गेले. आता तिसरं जे गाढव होतं, यानंही तोच विचार केला. कारण की तुकोबराय म्हणतायत, "पडियेले रूढी जगी परिचार, चालविती व्यवहार सत्य म्हणून." जे काही चाललंय, त्यालाच आपली त्यालाच आपली परंपरा, त्यालाच आपलं श्रेष्ठत्व जर म्हणलं, तर निश्चित तुम्ही आपल्यावर घात जर करून घेत असताल. या रूढी, या परंपरा जर तुम्ही अविचारानं, त्याच्यावर नीटसा विचार न करता जर तुम्ही अनुसरण करत असताल, तर निश्चित तुम्ही घात करत आहात. म्हणून तुकोबराय म्हणतायत, "जाणोनी का करा आपुलाले घात." त्या गाढवाच्या पाठीवर कापूस होता, परंतु त्यानं अविचारानं त्या पाण्यामध्ये बुडी मारली, डुबकी घेतली आणि जे कापूस होता तो पाण्यानं पूर्णतः भिजला आणि जे ओझं होतं, हलका असलेला कापूस आता पाण्यामुळे जड झाला आणि बसलेलं गाढव, त्याला सर्व बळ एकवटून सुद्धा उभा टाकता येत नव्हतं. अविचाराने केलेली कृती ही आपला निश्चितपणे घात करते. अविचाराने केलेलं कोणतंही काम हे निश्चित आपल्या घाताला ना अहिताला कारण ठरतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत, जर मनुष्य जन्मामध्ये तुम्ही जर आलेले असताल, मनुष्य जन्मामध्ये जर तुम्ही जन्म घेतला असाल, तर तुम्हाला देवानं इनाम परमात्म्यानं इतकी चांगली बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा वापर करा, परंतु न जाणता प्रपंचाचं ज्ञान घेऊन, प्रपंचाला जाणून तुम्ही स्वतःचं अहित करता. प्रपंचाला चांगलं गोड गोड म्हणून जाणून घेता, परंतु परमात्म्याला तुम्ही जाणत नाहीत आणि स्वतःचा घात करून घेतात. तुकोबाराय म्हणतायत, तुम्हाला घात कळत असून सुद्धा ज्या पद्धतीनं दुर्योधन म्हणतो, "जानामि धर्म्यं न च मे प्रवृत्ती." मी धर्म जाणतो, परंतु माझी प्रवृत्ती होत नाही. तसं तुकोबाराय म्हणतायत, तुम्ही जाणता, तुम्हाला तुम्हाला माहीत आहे, की आपला घात कशात आहे, परंतु तुम्ही ते जाणून सुद्धा त्याच्यामध्ये वारंवार प्रवृत्त होता, वारंवार त्याची त्या ठिकाणी अनुसरण करता. यालाच घात म्हणलेलं आहे. म्हणजे स्वतःचा घात कशामध्ये आहे, हे जाणून सुद्धा बरेचसे लोकं त्याच्यामध्ये उडी मारतात. आणखीन एखादा दृष्टांत जर सांगायचं म्हणलं, तर ते आम्ही लहान असताना शाळेमध्ये आम्हाला एक छोटीशी कविता होती. म्हणजे जीवनामध्ये अविचाराने केलेली कृती ही घातकच आहे. घात म्हणजे दुसरा-तिसरा घात कोणता नाहीये. अविचाराने केलेली कृती ही घाताला कारणीभूत ठरते, अहिताला कारणीभूत ठरते. आम्हाला एक कविता होती. आता कवितेचे मला पूर्ण शब्द नाहीत आठवणार, परंतु त्याचा भाव तुम्हाला सांगतो. एका झाडावर माकडी खेळत होती आणि त्या झाडाखाली काही सुतार लोकं त्या ठिकाणी ओंडका कापत होते आणि त्यांचं अर्धवट काम कापून झाल्यानंतर ओंडका कापला आणि दुपारची वेळ झाली. ते जेवण करायला त्या जे लाकूड होतं अर्धं चिरलेलं, त्याच्यामध्ये एक छोटीशी लाकडाची खुंटी त्यांनी ठोकली आणि ते जेवण करण्यासाठी निघून गेले. माकडाची इथं रूपक केलेलं आहे. ज्या पद्धतीनं ते ओंडका बघून, ते लाकूड पाहून त्या झाडावरचं एक माकड छोटंसं, ते खाली आलं आणि जे नाही करायला पाहिजे ते करू लागलं. काय करू लागलं? त्या सुतार मामांनी जी लाकूड कापून त्याच्यामध्ये जी खुंटी ठोकलेली होती, ते हलवून काढू लागलं. आता वास्तविक हे करायची गरज नाहीये. हे काम त्याचं नाहीये. पण शास्त्रकार म्हणतायत, की ज्या 10 गोष्टी चंचल आहेत त्याच्यामध्ये माकड सुद्धा आहे. मकारो दश चंचलः याच्यामध्ये सांगतायत, मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मत्स्यो मर्कटो मकारा दश चंचलः. या 10 गोष्टी चंचल सांगितल्यात. गाढव त्या ठिकाणी ती खुंटी हलवून काढू लागलं. पण त्याच्या एक गोष्ट लक्षात नाही आली. त्यानं अविचारानं विचार न करता त्या लाकडावर ज्या ठिकाणी बसला, अर्ध चिरून झालेल्या लाकडामध्ये त्याचं शेपूट होतं. त्यानं खुंटी काढल्याबरोबर लाकूड मिटल्या गेलं आणि लाकूड मिटल्या गेल्याबरोबर त्याची जी शेपटी होती, त्या लाकडामध्ये अडकली. आता मला सांगा, त्याला किती आनंद वाटला असेल? मरण यातना माकडाला होऊ लागल्या. असं म्हणतात, की अतिशय माकडाला प्रिय असणारी जर कोणती गोष्ट असेल, तर ती आहे त्याची शेपटी. इथं मला मला एक शिवराम भाऊंनी सांगितली, की ती "नसती उठा ठेव" नावाची कविता आहे. मला पाठ सुद्धा आहे. परंतु या ठिकाणी या प्रवचनमालेमध्ये ती कविता सांगणं मला बरं थोडंसं हे वाटलं नाही. जर कोणाची इच्छा असेल तर मी जरूर ऐकून दाखवतो. ऐका. होते मोठे झाड वाकडे, तिथे खेळती दोन माकडे. गंमत झाली भारी.
बाबा गंमत झाली भारी. करकर करकर सुतार काका, कापीत होते एक का, भुरभुर भुरभुर भुसा उडाला, माकड मज्जा पाहू लागला. अर्धे लाकूड चिरून झाले, दुपार होता काम थांबले, पाचर ठोकून सुतार गेले खावयास भाकरी. माकड टुनकून खाली आले, माकड टुनकून खाली आले, जोर लावून माकड टुनकून खाली आले, पाचर हलवून काढू लागले. दुसरे शहाणे त्यास बोलले, धोक्याचे हे काम ना आपुले, पहिले आपला हट्ट न सोडी, जोर लावून पाचर काढी, फटीत आडके शेपूट जेव्हा माकड हाका मारी. बघा, म्हणजे अविचाराने केलेली कृती उठा ठेव ही नुसती सारी, सुतार त्याला फटके मारी, म्हणून करावा विचार आधी, नंतर कामी सारी. सुंदर कविता आहे. कवितेमधला बोध एवढाच आहे की ही जी नुसती उठाठेव आहे ही करायला नाही पाहिजे. शेवटचा बोध काय सांगते? शेवटचा बोध असा सांगतो की म्हणून करावा विचार आधी, आधी विचार करावा, नंतर कामे सारी करावीत. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर अगोदर परमात्म्याचा विचार केला, आपला आपण विचार केला पाहिजे, आपलं हित कशात आहे. म्हणून तर एक प्रमाण सांगतात, तुकोबराय म्हणतात, सारासार विचार करा उठाउठी, आणि नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबाचे नाम परमात्म्याचं चिंतन केल्याशिवाय तुम्ही जर या प्रपंचामध्ये इतर अनेक जरी कामे केली तर ही नुसती उठाठेव आहे. म्हणजे ही नुसती उठाठेव आहे. माकडाच्या रूपकामध्ये मनुष्यालाच घेतलेलं आहे. अविचाराने केलेली कृती, अविचाराने केलेलं काम मनुष्याला घातक ठरतं ना. मनुष्याचा घात म्हणजेच अविचाराने केलेली कृती. दुसऱ्या पद्धतीने विचार करायला गेलं तर तुकोबाराय म्हणतायत, जाणूनी का करा आपुलाले घात. घात करतायत म्हणजे काय करतायत? एखाद्या बंधनामध्ये अडकतायत. बंधनाचे प्रकार तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आपण आपला घात करतो म्हणजे नेमकं काय करतो? आपण आपला घात करतो म्हणजे एखाद्या बंधनामध्ये आपण स्वतःला गुंतवून घेतो. बंधनाचे तसे वास्तविक दोन प्रकार सांगतायत. एक अन्यकृत बंधन आहे आणि एक दुसरं आहे स्वकृत बंधन. अन्यकृत बंधन परवडलं, अन्याने अन्य व्यक्तीला केलेलं बंधन ते परवडलं, ते तोडून तर टाकेल ना. अन्य एखादा व्यक्ती येईल आणि तो त्या बंधनातून आपल्याला मुक्त तर करेल, परंतु जे स्वकृत बंधन आहे ते स्वकृत बंधन मात्र अतिशय घातक आहे. का? तसं भगवान गीतेमध्ये सांगतायत की आपण जर आपल्याला स्वतःला जर बांधून घेतलं तर त्याला अन्य कोणी सोडवू शकत नाही. अन्य कोणी सोडू शकत नाही. का सोडवू शकत नाही? तर भगवान म्हणतायत गीतेमध्ये, बंधुरात्मात मनस्तस्य येनात्मैवात मनाजितः अनात्म नस्तु शत्रुत्वे वर्ते तात्मैव शत्रू. आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. आपला घात कोण करतो? शत्रू घात करतो. आपण तर आपला घात करत नाहीत, परंतु भगवान म्हणतायत अर्जुना, नाही नाही, दुसऱ्या शत्रूने केलेल्या घातापेक्षा आपण आपला केलेला घात हा अधिक धोकादायक आहे. म्हणून म्हणतात बंधुरात्मात मनस्तस्य येनात्मैवात मनाजितः अनात्मनस्तु शत्रुत्वे. आपणच आपले शत्रू आहोत. आपणच आपल्याला शत्रुवत आपण त्या ठिकाणी काम करत आहोत. त्यासाठी सुंदर उदाहरण देतात ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणतायत दोन उदाहरणं दिलेली आहेत. एक उदाहरण दिलेले कोश कीटकाचं आणि दुसरं उदाहरण दिलेलं आहे ज्ञानोबारायांनी सुंदर उदाहरण दिलंय त्या पोपटाचं. ज्ञानोबाराय म्हणतायत की पोपट आहे, त्याला कुणीही बांधलेलं नाहीये, त्याला कुणीही त्या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकवलेलं नाहीये, परंतु काय म्हणतायत, त्या ठिकाणी शिकाऱ्याने एक नळिका लावलेली आहे, एक दोरीला नळी बांधलेली आहे आणि त्या नळीवर आणून काय केलेलं आहे, त्या ठिकाणी पोपट बसलेला आहे. बसल्याबरोबर त्या पोपटाच्या ओझ्यानं ती नळिका अशी काही फिरते, ती नळिका गोल फिरते आणि सुलटा त्या नळीवर बसलेला, नलिकेवर बसलेला जो पोपट आहे तो उलटा होतो. उलटा झाल्यानंतर त्याची धारणा अशी होते. बघा, रूपक केलेलं आहे. ज्ञानोबारायांचा दृष्टांत इतका मार्मिक आणि इतक्या वैचारिक प्रगल्भतेचा आहे की ती प्रगल्भता जरी आपल्याला कळाली तर आपण धन्य झालो. ज्ञानोबाराय म्हणतायत, जैशी ते शुकाचेनी अंगभारे, नळिका भुवनेली एरी मोहरे, त्याने उडावे परी न पुरे मन शंका. त्या पोपटाला हित कशात आहे? पोपटाचं उडून जाण्यात हित आहे, परंतु न पुरे, उडावे परी न पुरे मन शंका. त्याच्या मनातली शंका संपत नाही, त्याच्या मनातली शंका जात नाही. काय जात नाही? की या नळीवरून आपण
सोडल्यानंतर, या नळीला सोडल्यानंतर आपण जगू का मरू, हीच शंका त्याच्या मनातून निघत नाही. कारण की उलटा झालेला असल्यामुळं त्याचे जे डोळे आहेत ते आकाशाकडे गेलेले असल्यामुळे त्या पोपटाची धारणा अशी होते की आपण जमिनीवर पडू आणि पडून मरू. म्हणून तो पोपट काय करतो, वयाची मानपिळी, ज्ञानोबा म्हणतायत, तो इतका वेडावाकडा होतो, इतका कासावीस होतो, त्याला इतकी त्या ठिकाणी हे होते, त्रास होतो. त्याच्या मनामध्ये इतकी शंका निर्माण होती की आठवे ही आवळी नितांतु नळी धरुनी ठाकी. तो म्हणतोय पुढे, मनामध्ये विचार करतोय, ज्ञानोबराय बोलतायत, म्हणे बांधला मी पुढा ऐशी या भावनेच्या पडे खोडा, की मोकळी या पायाचा चौडा अधिके गोवी. त्या पोपटाला इतकं काही मनामध्ये आशंका निर्माण होतात, मनामध्ये इतकं काही त्या ठिकाणी भावना त्याच्या आशा दाटून येतात की तो म्हणतो, नाही नाही, मी आता खरा बांधला गेलेलोय, मी आता मात्र या ठिकाणी निश्चित बांधला गेलोय, मी आता निश्चित या ठिकाणी मरणार आहे. आणि म्हणून मोकळी या पायाचा चौडा अधिके गोवी, त्याचे पाय अधिक अधिक घट्ट करतो. ज्ञानोबाराय ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने बोलतायत, अगदी तुकोबारायांनी सुद्धा तेच सांगितलंय. तुकोबाराय म्हणतायत, आपला घात आपणच करत असतो, आपला घात आपण करतो. म्हणून तुकोबाराय म्हणतायत की आपला घात जाणून का करा आपुलाले घात, का तुम्ही आपला स्वतः जाणून घात करतायत. ज्ञानोबाराय म्हणतायत, हा पोपट कांजी विना आतुडला, तो सांग पाणी की बांधला. कुणी दुसऱ्याने बांधायची गरजच आहे का म्हणले. तुकोबारायांनी सुद्धा सुंदर दृष्टांत दिलाय. माकडे मुठीशी धरली फुटाने म्हणले, गुंतले त्यांनी नो हाती येते. शिकारी लोक येतात आणि माकडांना पकडण्यासाठी फार काही परिश्रम करावे लागत नाही. तुकोबारायांनी सुंदर दृष्टांत सांगितला. ते म्हणतायत, ते शिकारी लोक एका छोट्याशा पिंजऱ्यामध्ये शेंगदाणे ठेवतात, फुटाणे ठेवतात, आणि ते फुटाणे शेंगदाणे काय करतायत, त्या ठिकाणी एक छोटीशी जाळीच्या आकाराचं त्या ठिकाणी हे केलेलं असतं, त्या ठिकाणी जागा सोडलेली असते. जागा अशा पद्धतीने सोडलेली असते, क्षमा करा, जगद्गुरु तुकोबारायांनी दृष्टांत दिला. ते म्हणतायत, त्या जाळीमध्ये फक्त माकडाचा सरळ हात जाईल अशा पद्धतीने जागा ठेवलेली असते. आणि ज्या वेळेस माकडानं फुटाने हातामध्ये धरली की त्याची मूठ मोठी होते आणि त्याचा हात बाहेर येत नाही. आणि त्या पद्धतीनं त्या माकडाला ती मूठ सोडावी वाटत नाही. शिकारी जवळ येतात. शिकारी जवळ जरी आले, शिकारी जवळ येऊन सुद्धा काय होतं, त्यांना त्या माकडांची धारणा अशी होते की आपण हात काढून घेऊ, लवकरात लवकर आपला हात बाहेर येईल आणि हात बाहेर आल्यानंतर आपण निघून जाऊ, अशी धारणा होते. परंतु शिकारी जवळ येऊन त्यांना पकडतात, धरतात, घेऊन सुद्धा जातात, तरी सुद्धा ते माकडं हातातले फुटाणे सोडत नाहीत. हे फक्त रूपक केलेलं आहे. रूपक हे मनुष्य मात्रावर घ्यायचे. या ठिकाणी तुकोबाराय म्हणतायत की मनुष्याचं सुद्धा असंच होतंय. जे आपलेच नाहीत त्यांना आपलं समजतात. आणि शेवटी शेखी नाम, तुका म्हणे शेखी, शेखी नाम शेवटी, शेवटपर्यंत आपण ज्यांना आपलं समजतो ते मात्र आपल्यासोबत राहू शकत नाहीत. तुकोबाराय नाटाच्या अभंगामध्ये म्हणतात, चालता प्रयाण काळी असता न दिसती जवळी, असतात परंतु दिसत नाहीत. मृत्तिके मृत्तिका कवळी एकले मिळी संचिताचे, माझं संचित मात्र माझ्या सोबत येतं, परंतु माझेच असणारे माझ्या सोबत राहत नाही. नाम जे स्वकृत बंधन आहे, ज्या पद्धतीनं पोपटाचं उदाहरण दिलं, कुणीही न बांधलेला पोपट ज्या पद्धतीनं कांजेविना आतुडला, जो अडकल्या गेला, त्याच पद्धतीनं मनुष्य मात्र जीवनाची कथा झालेली आहे. मनुष्य मात्राचं जीवन सुद्धा अगदी त्या पोपटासारखं झालेलं आहे. नाम याच बंधनाला, याच बंधाला आपण वेगळ्या भाषेमध्ये अध्यासाचं रूप दिलेलं आहे. बंधन बंधन म्हणजे नेमकं काही दुसरं नाहीये. मम अध्यास आणि अहम अध्यास यालाच बंधन म्हणलेलं आहे. मी आणि माझे, याला आपण मी आणि माझे ज्याला समजतो यालाच बंधन म्हणलेलं आहे, यालाच अध्यास म्हणलेला आहे. शास्त्रीय भाषेमध्ये जर सांगायचं म्हणलं तर अध्यास म्हणजे दुसरा कोणता अध्यास आहे का? मनुष्य जीवनामध्ये, मनुष्याच्या जन्मामध्ये फक्त एकच अध्यास आहे, मम अध्यास आणि अहम अध्यास. हे दोन अध्यास जर संपले तर मनुष्य मुक्त होतो ना, मनुष्य त्या ठिकाणी ब्रह्मपदाला जाऊन प्राप्त होतो. अध्यासाचं उदाहरणच देण्यासाठी, अध्यासाचा दृष्टांत देण्यासाठी तुकोबारायांनी पहिल्या चरणात सांगितलंय, मृगजळ दिसे साचपणा ऐसे, कोटियाचे पिसे वर पुढे. वास्तविक मृगजळ खरं आहे का?
मृगजळ खरं नाहीच आहे, मृगजळ नाहीच आहे, परंतु ते वाटतं तसं. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटी याची पिसे वर फोडी. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की मृगजळ वास्तविक खरं आहे का? नाहीये. ते खरं नाहीच आहे, परंतु भासतं तसं. नाही अशोक भाऊ काही म्हणजे हे नाही, भरपूर डेटा आहे, 2 GB डेटा आहे. आज दिवसभर वापरल्यामुळे थोडासा कमी झालेला असेल. पण काय अडचण नाही, पुरेल आपल्याला तो. अध्यासाचं उदाहरण देताना आपल्याला बरीचशी उदाहरणं विचारसागरामध्ये, अन्य ग्रंथामध्ये आलेली आहेत. जास्त जर उदाहरण तुकोबारायांनी सुद्धा तेच सांगितलंय की रज्जू सर्पाकार आणि भासियले जगडंबर. रज्जू सर्प असेल, मृगजळ असेल, स्थाणुपुरुष असेल, किंबहुना अनेक भरपूर उदाहरणं सांगितलेली आहेत. शुक्ती रजत असेल, हे सर्व अध्यासाचीच उदाहरणं सांगितलेली आहेत. अध्यास मनुष्य जीवनामध्ये अध्यास म्हणजे काय? हा संसार नाम बंधन किंवा बंध, प्रपंच हाच एक अध्यास आहे. अध्यास कशाला म्हणतात? की एखाद्या गोष्टीचं यथार्थ ज्ञान न होणं, यालाच अध्यास म्हणतात. रज्जूचं यथार्थ ज्ञान नाही झालं म्हणून सर्प भासला. तसं हरणांना काय होतं? जे मृग असतात, हरिण असतात, त्यांना यथार्थपणे ज्ञान होत नाही. ज्ञानोबरायांची एक ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतायत मृगजळाच्या संदर्भानं म्हणतात, बरड भूमीवर हरणांनी ज्यावेळेस दृष्टी टाकली त्यावेळेस त्यांना मृगजळाचा भास होतो आणि जवळ असलेलं पाणी, जवळ असलेलं छोटस डबकं सांडून त्यांना वाटतं बहु मृगजळ देखून डोळा, आणि मोठा असा आपण मृगजळ जाऊ, तिथं भरपूर पाणी पिऊ, या आशेने ते हरण धावत जातात आणि शेवटी त्या मृगजळ, मनुष्याला वाटतं खोटं आहे परंतु हरणाला वाटतं ते खरं. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खरं वाटतं म्हणून हरिण धावतं. तसं संसार नाम प्रपंच आपल्याला खराच वाटतो, अगदी खरा वाटतो, म्हणून शेवटपर्यंत अगदी इतका हव्यास असतो की शेवटपर्यंत मनुष्य प्रपंचामध्ये गुंतून जातो, इतका गुंततो. म्हणून तर तुकोबाराय म्हणतायत, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रणयाचे वेळी, राहती निराळी, रानापोरे सकळ. तुकोबाराय म्हणतायत कळू येतं, प्रपंच खोटा आहे, हा संसार खोटा आहे, हे कळायला येतं, परंतु कधी येतं? प्राण प्रणयाच्या वेळी. म्हणून तुकोबाराय म्हणतायत, तुम्हाला जर तुमचं स्वतःचं हितच करून घ्यायचं असेल, तुम्हाला हा तुमचं स्वतःचं खरं हित, खरं कल्याण कशामध्ये आहे हे जर तुम्हाला जर खरंच समजून घ्यायचं असेल, तर तुम्ही काय करा? विचारा रे हित लवलाही, आपल्या हिताचा विचार करा, परंतु कसा करा? लवलाही करा. लवलाही नाम ताबडतोब करा. उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत नाही देवा धीर. त्या पद्धतीनं जसं द्रौपदीनं अनन्य भावानं देवाला शरण गेले आणि द्रौपदीनं सांगितलं, देवा आता तुझ्याशिवाय माझं या जगामध्ये कुणी नाही, असं ज्या वेळेस आपली भावना होईल, निश्चित परमात्मा आपल्याला ज्ञान दिल्याशिवाय ना मोक्ष दिल्याशिवाय सोडणार नाही. किंबहुना देव आपल्याला देवाच्याच रूपामध्ये भेटेल, किंबहुना आपल्यालाच देव करून सोडेल. ही भावना, ही धारणा मनुष्यानं जोपर्यंत आत्मसात केली नाही, तोपर्यंत मनुष्याला हित कळालं नाही, असं आपल्याला म्हणता येईल. जगद्गुरु तुकोबराय म्हणतायत की जाणवणी का करा आपुलाले घात, विचारा रे हित लवलाही विचारा, उठाउठी विचारा. म्हणून तुकोबराय म्हणतायत, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी तातडी लवकर करा, ताबडतोब करा. का करा? तर हा मनुष्य देह एक दिवस असा आहे, एक दिवस वेळ अशी येईल की नकळत जळी बुडबुडे देखता क्षण न लागता दिसेनाचे, असं म्हणतायत. एका क्षणामध्ये जीवन संपून जाईल, तर मग तुम्ही परमार्थ कधी करणार आहे? यथार्थ ज्ञानाचा बोध कधी होणार आहे? आणि म्हणून म्हणतायत की तुम्ही हित जे आहे ते लवकर करा. संसारामध्ये राहून, प्रपंचामध्ये राहून परमार्थ करता येतो, परंतु प्रपंच करून परमार्थ करता येत नाही. परत एकदा वाक्य सांगतो, प्रपंचामध्ये राहून परमार्थ करता येतो, परंतु प्रपंच करून परमार्थ करता येत नाही. तुकोबाराय म्हणतायत की एकही निधान न गैरे त्यासी, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीराचा. तुम्ही दोन्हीही जर संपादन करण्याचा प्रयत्न केला, तुकोबाराय म्हणतायत हे शक्य नाहीये. परंतु संसारी असावे, आसूनी नसावे, कीर्तन करावे वेळोवेळा. नामदेवराय म्हणतायत तुम्ही संसारामध्ये राहा, परंतु संसारामध्ये चिटकू नका. भगवान उदाहरण देतायत
भगवान म्हणतायत अर्जुना, अशा पद्धतीनं महात्मा राहतो, अशा पद्धतीनं ज्यांनी स्वतःच हित जाणून घेतलंय ते अशा पद्धतीनं राहतात की अलिप्त जळी लिप्यतेन सपापेन पद्मपत्र मीमांभसा. ज्या पद्धतीनं कमळाचं पान, कमळाचं फूल त्या चिखलामध्ये राहतं, परंतु त्या चिखलाचा लवलेश त्या कमळाला होत नाही, अगदी त्या पद्धतीनं जे महात्मे आहेत, ज्यांनी यथार्थ ज्ञानाचा बोध करून घेतलेला आहे, ज्यांनी हित आपलं जाणलेलं आहे, ते हित कशामध्ये आहे, तर मम अध्यास आणि अहम अध्यास या दोघांचं निवारण त्यांनी यथार्थ ज्ञानानं करून घेतलेलं आहे. म्हणून मम अध्यास नाम हे सर्व माझं आहे, माझं आहे, माझं आहे, आणि अहम अध्यास म्हणजे मी केले आहे, मी मी मी, आणि मम अध्यास नाम माझं माझं. आता उदाहरणार्थ आपल्याला खूप असे पुराणामध्ये, शास्त्रामध्ये खूप उदाहरणं पाहायला मिळतात की ज्यांनी मम अध्यास घेतलेला आहे, अहम अध्यास घेतलेला आहे. एक शुकाचार्यांच्या बाबतीत एक कथा मला आठवते. शुकाचार्य ज्यावेळेस जन्माला आले आणि ज्यावेळेस ते जात होते, त्यावेळेस एका सरोवरामध्ये, एका सरोवराच्या बाजूने जात असताना त्यांचे पिताश्री भगवान वेदव्यास त्यांना हाक मारत होते, शुका शुका. परंतु शुकाचार्य काही ऐकत नव्हते. समोर गेल्यानंतर काही महिलांनी शुकाचार्यांची स्तुती केली, आणि स्तुती केल्यानंतर शुकाचार्यांच्या मनामध्ये थोडासा अहंकार निर्माण झाला, आणि विरक्त आणि अतिशय ज्ञानी असलेले शुकाचार्य स्वतःशीच भाषण करू लागले. मी खरंच, मी विचार करू लागले. नाम अहम या विचारानं ते काय झाले, थोडेसे बाधित झाले आणि बंधाला प्राप्त झाले. शुकाचार्यांचं जे ज्ञान होतं, शुकाचार्यांचं जे वैराग्य होतं, हे वैराग्य कमी होतंय की काय अशी भीती व्यासांना निर्माण झाली. शुकाचार्य विचार करू लागले, मला खरंच वैराग्य प्राप्त झालंय का, मी खरंच श्रेष्ठ आहे का, असं का वाटलं. त्या स्त्रियांनी स्तुती केली म्हणून शुकाचार्यांना तो थोडासा नकळत किंचित अभिमान झाला, आणि शुकाचार्यांना बोध करावा, शुकाचार्यांना उपदेश करावा या हेतूनं व्यासांनी काय केलं, शुकाचार्यांनी जनकाकडे पाठवलं आणि सांगितलं, जा, तुला जर खरंच भेट घ्यायची असेल, एखादा महात्मा जर पाहायचा असेल, तर तू जा, जनकांकडे जाऊन ये. आणि मग त्यावेळेस शुकाचार्य जात आहेत जनक नगरीमध्ये. जनक नगरीच्या द्वारावर त्या ठिकाणी गेल्यानंतर द्वारपालांना म्हणतात, जा, जनक महाराजांना सांगून या की मी शुकाचार्य आलोय. त्यांच्या भाषेमध्ये, बोलण्यामध्ये मी शुकाचार्य आलोय हा जो त्यांचा अध्यास होता, अहम अध्यास, तो त्यांच्या बंधाला कारणीभूत ठरला. आणि मग वार्तालाप झाला. जे ते चाकर होते, सेवक होते, ते आतमध्ये गेले आणि जनक महाराजांना सांगू लागले की कुणीतरी महात्मा आलेला आहे, त्याच्या हातामध्ये कमंडलू आहे, कौपिन धारण केलेलं आहे, आणि तो स्वतःला शुक सांगतोय, अशा पद्धतीनं एक महात्मा आलाय. तर त्यावेळेस जनकांनी राजमहालातूनच उपदेश केला. जनक महाराज म्हणतायत, जा, सांगा त्यांना, संगम त्यक्त्वा सुखी भव, मग नाम जे काही आणलेलं आहे ते टाकून द्या आणि सुखी व्हा, एवढाच माझा उपदेश आहे. द्वारपाळ गेले, शुकाचार्यांना भेटले आणि सांगितलं, महाराजांनी संदेश दिलाय, संगम त्यक्त्वा सुखी भव. शुकाचार्यांना वाटलं जनक आपल्याला भेटायला तयार नाहीत, त्यांना वाटतं मी काहीतरी सोबत आणलंय, टाकून द्या. आणि मग हातातली जी छोटीशी काठी होती, हातातली झोळी होती, त्यांनी टाकून दिली आणि सांगितलं, जा म्हणले, जनक महाराजांना सांगा मी माझ्यासोबत आणलेलं सगळं टाकून दिलेलं आहे, आता भेटायला येऊ का. द्वारपाल गेले, जनक महाराजांना सांगितलं, त्यांनी सोबत आणलेल्या सर्व वस्तू टाकून दिलेल्या आहेत, आत बोलू का. त्यावेळेस जनकांनी परत तोच उपदेश केला, सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव, जा. परत त्या ठिकाणी द्वारपाळ आलेले शुकाचार्यांना सांगितलं, संगम त्यक्त्वा सुखी भव. आणि मग त्या ठिकाणी विचार करू लागले, आता तर माझ्याकडे काहीच नाही, फक्त मी एक कौपिन धारण केलेलं आहे, शरीरावर फक्त एक वस्त्र आहे, ते सुद्धा टाकून दिलं. आणि द्वारपालांना सांगितलं, जा, जनकांना म्हणा की शुकाचार्यांनी आता कौपिन सुद्धा धारण केलेली नाहीये, मी शुकाचार्य आता म्हणजे वस्त्र विरहित तुमच्याकडे आलेलो आहे, काहीही माझ्याकडे आता संग नाहीये, मी शुकाचार्य त्यांना भेटू इच्छितो. असं सांगितल्यानंतर हाही निरोप त्यांना पोहोचला. जनक महाराजांच्या लक्षात आलं, मी शुकाचार्य आलोय हे काय आणखीन गेलेलं नाही. परत तसाच निरोप पाठवला. आणि मग मात्र शुकाचार्य विचार करायला लागतात
की ज्या अर्थी माझ्याकडे काहीच नाहीये, ज्या अर्थी मी कौपिन सुद्धा धारण केलं नाही, तरी सुद्धा जनक महाराज म्हणतात संगम त्यक्त्वा सुखी भव. याचा नेमका अर्थ काय? आणि मग त्यावेळेस समाधी लागली. शुकाचार्य विचार करू लागले. जनक महाराजांच्या दारामध्ये 7 दिवस समाधी त्या ठिकाणी त्यांनी लावून विचार केला आणि मग यथार्थ ज्ञानाचा बोध झाला की मम अध्यास आणि अहम अध्यास हेच काही या ठिकाणी बंद आहे. आणि मग त्या ठिकाणी शुकाचार्यांना यथार्थ ज्ञान झालं आणि मग मात्र शुकाचार्य कृतार्थ झाले. आपल्या पिताश्रीकडे जाऊन धन्यवाद मानले. शुकाचार्य म्हणतायत व्यासांनी माझ्यावर फार मोठे उपकार केले, जेणेकरून आज जनक महाराजांची मला भेट घडवून दिली. भगवान सुद्धा गीतेमध्ये कोणाचा उल्लेख करत नाहीत, परंतु जनक महाराजांचा दृष्टांत देतात. कर्मण्येव हि संसिद्धी मा स्थिता जनकादया लोकसंग्रह मेवापी संपशन करतो मरजे. भगवान म्हणतायत अर्जुना, जर प्रपंचामध्ये राहून सुद्धा जर परमार्थच जर साधायचा असेल, नाम यथार्थ ज्ञानाचा जर बोध प्रपंचात नाम संसारामध्ये जरी राहून घ्यायचा असेल, तर जनकाकडे पहा म्हणले. एक पाव जळत अग्नी माझी म्हणतात तुकोबरा. त्यांच्या नगरीला आग लागली होती, एक पायापर्यंत एक पाय जळू लागला, तरी सुद्धा हे माझं नाहीये, जे जळतंय ते माझं नाही आणि माझं जे आहे ते जळत नाही, असा ज्यांना बोध झाला, त्या जनका राजांचं उदाहरण भगवंतांनी गीतेमध्ये दिलेलं आहे. बघा, ज्ञानोबराय सुद्धा म्हणतायत आपुले जे साचे ते कल्पांतीही न वचे, ऐसे जाणूनी गताचे न जो न सोची. ज्याला खरंच माहितीये, ज्याला खरा यथार्थ बोध झालेला आहे, त्याला नक्की माहितीये की आत्मस्वरूपच हे खरं आहे, आत्माच आपला खरा आहे आणि आत्मा व्यतिरिक्त जे काय अन्य पदार्थ आहेत, अनात्म वस्तू आहेत, त्या कधी आपल्या होणार नाहीत. आणि अशामुळं ह्या अनात्म वस्तू आपल्या होत नाहीत, जेणेकरून त्या आपल्या नाहीतच. कळू येईल अंतकाळी तुकोबरा म्हणतायत. त्या जरी अशा वस्तू अनात्म असलेल्या वस्तू आपल्याला सोडूनच जाणार आहेत, मग आपली जी खरी वस्तू आहे ती तर कोणती आहे? ती आपलं आत्मस्वरूप आहे. म्हणून तुकोबरायांनी सरळ तुकोबरायांनी जो बोध सांगितलाय ते म्हणतायत रज्जू सर्पाकार भासी येले जगदंबर. हे जगदंबर जे आहे ते फक्त मला भासलं म्हणले. म्हणून ते त्याचंच उदाहरण देतात. मृगजळ दिसे साचपणा ऐसे खुटी याची पिसे उरफुडी. ज्यांना ज्यांना आपलं म्हणून मम अध्यासाद्वारे आपण आपलं समजतो, ते एकेकाळी तुकोबराय म्हणतात असताना दिसती जवळी, जवळच असतात परंतु दिसत नाहीत. आणि मग काय होतं की ज्या आकांतानं, ज्या अथक प्रयत्नानं जो संसार केला जातो, तो एके दिवशी त्या मनुष्याला कुठं घेऊन जातो, तर स्मशानभूमीकडे घेऊन जातो. कारण की जितके काही प्रयत्न केले ते सर्व व्यर्थ गेले. का व्यर्थ गेले? की ज्यांच्यापासून आपण ज्यांना जवळच समज होतो, त्यांच्यापासून काहीही बोध झाला नाही. जो बोध व्हायचा होता तो बोध निघून गेला. आयुष्य गेले वायाविन म्हणतात. आयुष्य जे होतं ते बोध न होताच जर गेलं, तर आयुष्य जर ज्याचा बोध व्हायचा होता तो बोध झाला नाही. आणि मग काय झालं, तर मग संचित मात्र पुढे जातं. एखाद्या व्यक्तीची बोळवण जर करायचं म्हणलं, पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीला जर एका गावाहून दुसऱ्या गावाला जर पाठवायचं म्हणलं, तर त्याच्यासोबत शिदोरी असायची आणि मग ती शिदोरी त्याच्यासोबत घेऊन जायला लावायची. बोळवण करण्याचा अर्थच ते शिदोरी घेऊन जाणे, म्हणजे काहीतरी शिदोरी असली पाहिजे. तसं या जन्मामध्ये यथार्थ ज्ञानाचा जर बोध नाही झाला, तर निश्चित आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होईल. शास्त्रामध्ये 3 कारण सांगितलेले आहेत पुढचा जन्म प्राप्त होण्यासाठी. पहिलं कारण आहे की पाठीमागील जन्माची जी अतृप्त वासना आहे ती पुढील जन्माला कारण आहे. जन्म घेणे लागे वासनेचे संगी म्हणतायत. दुसरं आहे या जन्मामध्ये शेष राहिलेलं कर्म ते पुढच्या जन्माला कारणीभूत ठरतं. आगा कर्मी जय उरावे तर तेही सुखदुःखी फळावे. या जन्मामध्ये जे राहिलेलं कर्म आहे ते पुढच्या जन्माला कारणीभूत ठरतं. आणि या जन्मामध्ये शेष राहिलेलं पाप, शेष राहिलेलं जे संचित आहे ते संचित पुढील जन्माला कारण ठरतं. जन्मा येणे घडी पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. तुकोबराय म्हणतायत पुढचा जन्म इथल्या या जन्मामध्ये जे तुमचं संचित आहे, या जन्मामध्ये तुम्ही केलेलं जे कर्म आहे, या जन्मामध्ये केलेले जे तुम्ही कृती असतात, या कृतीद्वारे झालेलं जे संचित आहे ते संचित तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये घेऊन जाईल. संचित सांगा ती बोळवण सवे, आचरले द्यावे फळतेने. मग या संचिताचा पुढच्या जन्मामध्ये ते प्रारब्ध रूपाने तुम्हाला भोगायला येतं
आणि प्रारब्ध हे मात्र भोगल्यावातून सुटत नाही आणि मग पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला अनंत दुःखे त्या ठिकाणी घ्यावी लागतात, सहन करावी लागतात. तुकोबराय म्हणतायत हेही करून, जर एवढं करूनही मनुष्याला जर लक्षातच नाही आलं, एवढं करूनही मनुष्याच्या जर ध्यानीमनीच नाही आलं की आपण काय करायला पाहिजे होतं, तर अशा मनुष्याचा शेवट स्मशानामध्ये होतो. स्मशानामध्ये काय असतं, तर स्थूल देहाला जाळण्यासाठी त्याचा संबंध जो असतो तो गोवऱ्यासोबत, लाकडांसोबत, आगीसोबत येतो. तुकोबराय म्हणतायत तुका म्हणे शेकी स्मशान तेवरी संबंध गोवारी आगी सवे. आगी सवे संबंध येतो आणि स्थूल देहाची त्या ठिकाणी राख येते. वासनेचे मूळ छेदल्या वाचून नव्हे या खंडन गर्भवासा. तुकोबारायांनी तेच सांगितलेले. तुकोबाराय म्हणतायत या जन्मामध्ये जोपर्यंत तुम्ही विषय वासनेचा नाम, तुमचे जी बंधरूपी ज्या वासना आहेत, बंधरूपी जे कर्म आहेत, या कर्मांचा जोपर्यंत तुम्ही त्याग करत नाही तोपर्यंत तुम्ही निशेष होऊ शकत नाही. या ठिकाणी जो या जन्मामध्ये माऊलीने एक सुंदर ओवी सांगितले. गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले असं म्हणायचे म्हणे की बुवा हा मनुष्य जन्म म्हणजे एक जंक्शन स्टेशन आहे. जंक्शन स्टेशनवरून जशी गाडी कोणत्याही दिशेला वळता येते, तसं ह्या मनुष्य जन्मामध्ये तुम्ही काहीही साध्य करू शकता म्हणले, काहीही साध्य करू शकता. ज्ञानोबराय म्हणतायत येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. येरझारामध्ये जर तुम्हाला चिरा पाडायचा असेल, नाम येरझार जर खुंटवायची असेल, बंद करायची असेल, तर हाच मनुष्य देह आहे म्हणले. या मनुष्य देहामध्ये तुम्ही काही करू शकता. या मनुष्य देहामध्ये तुम्ही तुमचं कर्म निशेष करू शकता. या मनुष्य देहामध्ये तुम्ही तुमचं पाप संपवू शकता. या मनुष्य देहामध्ये तुम्ही निरीच्छ होऊ शकता. आणि जो निरीच्छ झाला त्याने यथार्थ ज्ञानाचा बोध करून घेतला. आणि ज्याला यथार्थ ज्ञान झालेलं आहे, ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे, त्याला मग इतर कोणत्याही ज्ञान कमवण्याची किंवा इतर कोणत्याही ज्ञानाचा आश्रय घेण्याची गरज नाही. कारण की यथार्थ ज्ञान झाल्यानंतर जसं मनुष्याला रस्त्यानं जात असताना ही दोरीच आहे, त्या दोरीचं यथार्थ ज्ञान झाल्यानंतर साप जसा पळून जातो, साप जसा गायब होतो, त्या पद्धतीनं यथार्थ ज्ञानाचा बोध झाल्यानंतर जन नोहे हा अवघा जनार्दन अशी त्याची धारणा होते. आणि मग जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. जे काही त्याच्या दृष्टीला दिसतं ते केवळ आणि केवळ सर्वम खलविदम ब्रह्म अशी त्याची धारणा होते. आणि त्या धारणेनं तो या जगामधून मुक्त होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतायत जाणोनी का करा आपुलाले घात, विचारा रे हित लवलाही. लवकरात लवकर विचार करा, लवकरात लवकर आपण आपल्या हिताला जपा, आपल्या हिताकडे आपण वाटचाल करा. अशा पद्धतीचा उपदेशात्मक अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी या 4 चरणांमध्ये सांगितलेला आहे. आपल्या सेवेची वेळ या ठिकाणी संपत आलेली आहे आणि अगदी योग्य त्या वेळेमध्ये आपण सेवा संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणखीन एक असा भाव या चरणांमधून निघतो की लवलाही विचार करा. याच्यावर काही जणांना वाटेल की मनुष्याला तर एवढं निवांत काम आहे, एवढा संसार आहे, एवढे भरपूर असे काम या संसारामध्ये ठेवले, एवढे सगळे काम केल्यानंतर आम्ही करू. त्यावेळेस आपण कीर्तनाला, प्रवचनाला बाहेर गावी जातो, त्यावेळेस बरेचसे लोक म्हणत असतात महाराज आता एवढं पोराचं लग्न राहिले, हे एकदा लग्न पोराचं झालं की मग आम्ही त्यांना आमचा देव आहे म्हणले. परंतु तुकोबाराय म्हणतात नाही नाही नाही, उठाउठी करी स्मरणाचा धावा. लवकरात लवकर विचार करा. आणि कसा करा? विचारा रे हित लवलाही. लवलाही म्हणजे ताबडतोब करा, लगेचच्या लगेच करा. का? कारण की येणारा उद्या, येणारा काळ, येणारा क्षण तुमचा आहे का नाही हे मात्र कोणी सांगू शकत नाही. ग्रास गिळी सत्ता हाती नाही. कोबराय म्हणतात क्षणभंगूर हे जाय देखता, ग्रास गिळी सत्ता हाती नाही. आपली जी सत्ता आहे, आपल्या या देहावरची सत्ता ही आपली मुळात नाहीच आहे. ही सत्ता परमात्म्याची पारमार्थिक सत्ता आहे. आपण आपली समजतो, आपल्याला वाटतं आपल्या मनावर आपण जगलं पाहिजे, असं नाहीये म्हणले. त्याच्यामुळं लवलाही विचार करा, लवकरात लवकर विचार करा. आणि या विचाराद्वारे आपण काय केलं पाहिजे? आपलं हित साधून घेतलं पाहिजे. तुकोबराय म्हणतायत की वाचून न पविजे समाधान. विचार केल्याशिवाय, आपल्या हिताचा विचार केल्याशिवाय आपल्याला समाधान मिळणार नाही. आणि चित्ताची स्थिरता झाल्याशिवाय ज्ञान मिळणार नाही.
आपलं चित्त एकाग्र केल्याशिवाय आपल्याला यथार्थ बोध होणार नाही. अशा पद्धतीने तुकोबराय म्हणतायत की जाणून का करा आपुलाले घात विचारारे हित लवलाही. यथामती यथावकाश आपण या ठिकाणी अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रेमानंद शास्त्रींनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रेमानंद शास्त्रींचे या ठिकाणी आभार व्यक्त करू इच्छितो. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते हे विनवित असे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. या ज्ञानाने तुकोबरा यांच्या अभंगावर बोलणं म्हणजे हे फार अवघडातलं अवघड काम आहे. कारण की त्यांना अभिप्रेत असणारा अर्थ, जगद्गुरु तुकोबरा यांना अभिप्रेत असणारा अर्थ नेमका असाच असेल का, की आजपर्यंत कोणीही सांगू शकलेलं नाही. परंतु बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे या ज्ञानानं जे गुरुवरायांच्या मुखातून, श्रेष्ठांच्या मुखातून ऐकण्यात आलेलं आहे, त्यांच्या पद्धतीनं किंवा त्यांच्याद्वारे जे श्रवण झालेलं आहे ते श्रवण तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे चांगलं असेल ते गुरुवर्यांचं आहे, श्रेष्ठ लोकांचं आहे. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द गेला असेल किंवा काही चूक झालेली असेल तर ती उदार अंतःकरणाने या ठिकाणी माफ करा, उदार अंतःकरणाने क्षमा करा. आणि झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी या ठिकाणी अर्पण करतो, सेवेला पूर्णविराम देतो. पुनश्च एकदा प्रेमानंद शास्त्री आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो.